शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यानंतर आम आदमी पक्ष आणि त्यानंतर आता तृणमूल काँग्रेस या चारही पक्षात ज्या पद्धतीनं फूट पडली आहे त्या फुटीच्या धर्तीवरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुनावलं आहे। ज्या पद्धतीनं पक्ष फुटत आहेत त्या धर्तीवरती शर्मिला ठाकरे यांनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाच्या नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शर्मिला ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की 12 वर्षात सत्ताधारी पक्षांनी केलं तरी काय? महागाई किती वाढली आहे ते सरकारला माहित आहे का? महागाई विरोधात भाजप सरकार सत्तेत आलं आणि आताची परिस्थिती काय आहे? याचा पक्ष फोड, त्याचा पक्ष फोड आणि यामध्ये सत्ताधारी व्यस्त आहेत। याची त्याची पोरं चोरण्यापेक्षा स्वतःची पोरं वाढवा आणि RSS आणि विश्व हिंदू परिषदेची जी कार्यकर्ते आहेत, मुलं आहेत, त्यांनी किती दिवस लोकांच्या सतरंजा उचलायच्या असं देखील शर्मिला ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। चिपी विमानतळ बंद का झालं? किती पैसे खर्च करून विमानतळ बंद कशाला करता असा सवाल देखील शर्मिला ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे। एकूण तर शिवसेना, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम आदमी पक्ष आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेस या चारही पक्षात ज्या पद्धतीने फूट पडली आहे त्या धर्तीवरती त्यांनी असं म्हटलेलं आहे। तसेच ठाकरेंच्या शिवसेनेचे काही खासदार पुन्हा एकदा फुटणार आहेत त्या धर्तीवरती प्रश्न देखील त्यांना विचारण्यात आला, त्यावरती त्यांनी असं म्हटलेलं आहे की काही खासदार बैठकीला अनुपस्थित होते, मान्य आहे, पण माझ्या पक्षामध्ये देखील अशा बातम्या यायच्या की त्या धर्तीवरती मी त्यांना फोन करायचे, त्यानंतर दुसऱ्या सेकंदाला त्यांचे माध्यमांसमोर आम्ही बघायचो की दुसऱ्या पक्षामध्ये पक्ष प्रवेश होताना दिसायचं। त्यामुळे आता एकूण तर शर्मिला ठाकरे यांनी जे पक्षफुटी आहे त्या पक्षफुटीवरती भारतीय जनता पक्षाला सुनावलेलं आहे। त्यांना तेवढंच करायचंय, दुसरे पक्ष फोडायचे त्यापेक्षा तुम्ही तुमची मुलं मोठी करा ना। दुसऱ्यांची मुलं चोरण्यापेक्षा भारतीय जनता पक्ष, RSS, विश्व हिंदू परिषद याच्यात काम करणारी खूप चांगली मुलं आहेत, होती, कुठे आहेत ती आता? त्यांनी काय फक्त सत्तरच्याच उचलायचे का दुसऱ्यांच्या आतापर्यंत? तिथे ममता बॅनर्जीचा पक्ष फोडला, इथे उद्धवचा फोडला, शरद पवार साहेबांचा फोडला। त्याच्यापेक्षा तुम्ही आता आम्ही पक्ष फोडला ना, आम्ही आमची नवीन मुलं निर्माण करतो। अरे तुम्ही तेवढं तर दाखवा, कराव। चांगली मुलं खूप असतात काम करणारी, त्यांना मोठं करा तुम्ही। कसं असतं, प्रत्येकाला कोणी मराठवाड्यात असतो, प्रत्येकाला घरी कार्यक्रम असतात, प्रत्येकाच्या घरी काहीतरी असू शकतं। 5 खासदार नव्हते म्हणजे काय ते गेले असं नाही, आणि हजर असलेले जातीत जाणार असं पण नाही। म्हणजे मला खूप अनुभव आहे, माझे पक्षातले लोक जाणार असताना मी समजा फोन केला, वहिनी नाही इकडेच आहे मी असं म्हणून दुसऱ्या वेळेत दुसऱ्या मिनिटाला चॅनलवर असतो। मोठे मोठे पक्ष फोडले जातात परत होते, मला काही पाहायचं नाहीये। मला असं म्हणणं आहे की तुम्ही एवढे शक्तिशाली 12 वर्ष सत्तेत आहात ना, तुम्ही तुमचे कार्यकर्ते, आमदार, खासदार तुम्ही निर्माण करा, तेवढी तर दाखवा। भारताची वाट लावली, भारताच्या इकॉनॉमीची वाट लावली, महागाईची वाट लावली, निदान तुमच्या पक्षातले कार्यकर्त्यांना तरी मोठं करा। म्हणजे तुम्ही एअरपोर्टचा उल्लेख केला, चिपी विमानतळाचा, पण मुंबई एअरपोर्ट आहे, नवी मुंबई एअरपोर्ट आहे, तिसरे एअरपोर्ट देखील मुंबईच्या आजूबाजूला बंद। पुरंदर मी बोलली, आता तुम्ही ऐकलं नाही, बोलली ना। हे परत हा मोठा स्कॅम आहे। आपल्या टॅक्सवरच्या पैशातनं एक एअरपोर्ट बांधायचं म्हणजे 40 ते 50,000 कोटी रुपये खर्च होतो, आणि तो बांधला की तो किती चालतोय, किती चालायला हवाय, किती एअरपोर्ट बंद झाले। आत्ताच तुम्ही यायच्या आधी मला माहिती नव्हतं तुमचे चॅनल्स आहेत म्हणून, मी आत्ताच विचारायला सांगितलं की 2012ला मोदी सरकार आल्यापासून किती नवीन एअरपोर्ट बांधली। मला तर कोणती सांगितलं UP बिहारची पण 7 एअरपोर्टपैकी 5 बंद आहेत। अरे 5 बंद आहेत म्हणजे 50,000 कोटी आपले पैसे आहेत, हे त्यांनी नाही कमावले, तुमच्या माझ्या टॅक्समधनं पैसे गेलेले आहेत हे। आणि मग असं करतात, आणि मग इथे पेट्रोल वाढव, कांदा वाढव, बटाटा वाढव, शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही, शेतकरी आत्महत्या करतोय, म्हणजे गरिबांना पैसे मिळत नाहीत आणि ह्यांचे तुंबड्या भरतायत। लोकांनी सांगितलं त्यांचा वाढदिवस दररोज साजरा करा म्हणजे लोकांचे किती हाल होत आहेत ते तुम्ही बघा की पेट्रोल 100च्या वरती गेलं। ज्या इश्यूसाठी BJP रस्त्यावर येऊन आंदोलन करत होती 12 वर्षापूर्वी, त्याच्याबद्दल कोणी चक्कार शब्द बोलायला तयार नाहीये। मला तर आता एक नवीन तुम्हाला सांगायचंय की माझ्याकडे काल आमचे एक दादाचे ज्वेलर आले होते शुभेच्छा द्यायला, कोकणात राहतो, मराठी आहे। त्यांनी सांगितलं चिपी एअरपोर्ट बंद झालंय, तुम्ही कोणीच याच्यावर आवाज उठवत नाही, चॅनलवाले काय करताय तुम्ही सगळे? एवढे कोटी आणि आपल्या सगळ्यांच्या टॅक्सचे पैसे खर्च करून 12 वर्ष, मी आता काढायला सांगितलंय की 2012 पासून मोदी साहेब आल्यापासून किती नवीन एअरपोर्ट झाले आणि त्यातले किती बंद झालेत। एक एअरपोर्ट बांधायचं असेल तर साधारण, मला एवढं नॉलेज नाही पण तुम्ही सांगा, 40 ते 50,000 कोटी खर्च येतो जमिनीपासून। आता इथे नवी मुंबईला एअरपोर्ट झालाय, आता परत पुरंदरला एअरपोर्ट करतायत, पुण्याला एअरपोर्ट आहे। एवढी हवाई दळणवळण कुठे चालू आहे? म्हणजे एअरपोर्ट 50,000 कोटी खर्च करून बांधायचे, 1-2 विमानं उतरवायचे आणि बंद करायचे। बरं तो मला
सांगतोय की आम्ही चिप्पीचा एअरपोर्ट सगळी विमानं फुल जात आहेत. म्हणजे असं नाही की तिथे विमानं जात नाहीत किंवा रिकामी जात आहेत, पण तरी सुद्धा बांधला बंद केला कारण गोव्याचं टुरिझमचे लोक कमी झाले. मग तुम्ही बांधताय कशाला? हे पैसे आपले आहेत सगळ्यांचे. ह्याच्याबद्दल तुम्ही पण माहिती काढून आवाज उठवला पाहिजे की तुमची जबाबदारी आहे की सरकार आपले पैसे कुठे खर्च करतंय चुकीचे. आता पुरंदरचे शेतकरी विरोध करतायत, ते साहेबांना येऊन भेटणार आहेत. त्यांची कसती जमीन आहे जिथे शेती होतीये, जिथे सगळ्यांनी भात लावलाय, वेगवेगळं धान्य लावलंय, आणि ती जमीन तुम्ही जबरदस्तीने विकत घेताय. त्यांना द्यायची नाहीये. त्यांना नोटिसा पाठवल्यात. त्यांनी हरित लवादाकडे ऍप्लिकेशन केलंय. हरित लवाद काय सगळंच त्यांच्या हातात आहे ना आता. सुप्रीम कोर्टापासून खालपर्यंत सगळंच त्यांच्या हातात आहे. तुम्ही कुठेही जा, तुम्हाला कुठेही न्याय मिळत नाहीये.